सराव कितीही केला तरी अखेर तयारी ही सामन्यातच होते असं बुजुर्गांनी उगाच म्हणून ठेवलेलं नाही। खास करून क्रिकेटच्या खेळामध्ये सरावाला महत्त्व नाही असं अजिबातच म्हणत नाही आहे, पण ज्या गोष्टी तुम्हाला सामन्यातनं शिकायला मिळतात, ज्या दडपणाचा सामना तुम्हाला करायला लागतो, परिस्थितीशी जुळवून घ्यायला लागतं आणि मग यशाचा मार्ग शोधायला लागतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सामन्यातनंच मिळतात। भारतीय संघ एकमेव सराव सामना खेळला बांगलादेश विरुद्ध आणि या सामन्यामध्ये मनामधल्या ज्या शंका होत्या त्या शंकांचं निरसन करून घेण्यात भारतीय संघाला यश मिळालेलं आहे आणि मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे। त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। सराव सत्र तर भारतीय संघाने तब्येतीत केलेली होती, जवळजवळ 3, 3.5, 4 सराव सत्र केली आणि त्याच्यानंतर हाती लागणार होता एकमेव सराव सामना आणि या सराव सामन्यातनं बऱ्याच गोष्टी या शंका निरसनाच्या होत्या। याच्यामध्ये सलामीला कोण येणार, सराव सामन्यामध्ये सलामीला संजू सॅमसनला पाठवून भारतीय संघाने सगळ्यांनाच एक धक्का दिला। संजू सॅमसनच्या बाबतीत मला इतकं वाईट वाटतं, इतका गुणी खेळाडू आहे, रणजी ट्रॉफी असू देत, भारतीय संघ असू देत किंवा राजस्थान रॉयल्स असू देत, हा खेळाडू कडक कामगिरी करतो, भन्नाट बॅटिंग करतो, परंतु भारतीय मुख्य संघाचे कपडे चढवल्यानंतर याचा जोश कुठे जातो हे खरोखर कळलेलं नाही आहे। दुर्दैव मानायला लागेल, कम नशीब मानायला लागेल, कारण सराव सामन्यात सुद्धा अप्रतिम संधी मिळूनसुद्धा त्याला अपयशाचा सामना करायला लागला। रोहित शर्मानी विकेटचा थोडासा अंदाज घेतला। नासाव काउंटीची जी विकेट होती ती अपेक्षेप्रमाणे थोडीशी संत होती, बॉल थोडासा थांबून येत होता, बॉल थोडासा उडतसुद्धा होता, स्पिनरचा बॉल मधनं स्किट होत होता तर मधच ग्रिप करून हळूवार वळत होता। या सगळ्याचा सामना करताना सुरुवातीच्या काळात भारतीय फलंदाजांची जरा त्रेधा तिरपट उडाली, परंतु एक खेळाडू असा होता ज्याला या परिस्थितीशी जुळवून घेणं अजिबातच कठीण गेलं नाही आणि तो होता ऋषभ पंत। ऋषभ पंतला वरच्या क्रमांकावरती फलंदाजी करायला मिळाली आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उचलला। कडक बॅटिंग त्यांनी केली, फ्रंट फूट, बॅक फूट, रिव्हर्स स्वीप आणि त्याचबरोबर उजवा हा हात सोडत या हाताने बॅट घट्ट धरत समोर मारलेली त्याची ट्रेडमार्क सिक्सर, या सगळ्याच गोष्टी बघण्यालायक होत्या। तरीही धाव फलक म्हणावा तसा हलत नव्हता, कारण मधल्या याच्यामध्ये रोहित शर्मा आऊट झाला, त्याच्याचबरोबर सूर्यकुमार यादवनी बऱ्यापैकी खेळी केली। त्यावेळेला खेळाला एक प्रकारची गती देण्याचं काम हे कोण करणार अशी अपेक्षा होती आणि ती अपेक्षा हार्दिक पंड्याने पूर्ण केली। हार्दिक पंड्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। हा खेळाडू असा आहे जो गेले 6 महिने विविध कारणांनी चुकीच्या बातम्यांमध्ये प्रसिद्ध होत आलेला आहे। त्याची फलंदाजी, गोलंदाजी, फिल्डिंग इतकंच नाही तर मुंबई इंडियन्सची त्यांनी केलेली कॅप्टनशिप, या सगळ्याच गोष्टी टीकेला काय म्हणतात त्याला धनी ठरलेल्या होत्या। त्याच हार्दिक पंड्यानी आज सुरुवातीचा पहिला बॉल फलंदाजीला आल्यानंतर कडक डिफेन्स करून दाखवला, तेव्हा प्रेक्षकांनी परत एकदा टाळ्या वाजवल्या। या टाळ्या कौतुकासाठी होत्या का टोमण्यासाठी होत्या हे मला कळलं नाही, परंतु त्याच्यानंतर हार्दिक पंड्यानी मारलेले शॉट्स हे त्याची ताकद आणि त्याचं टायमिंग दाखवून गेले। त्यांनी मारलेल्या 4 सिक्सर या जवळपास नाही, या मोठ्या मैदानावर सुद्धा प्रेक्षकात जाऊन पडल्या आणि हार्दिक पंड्यानी केलेल्या 40 धावांमुळे भारतीय संघाला 180 धावांचा टप्पा ओलांडता आला। बांगलादेश संघाला हा टप्पा ओलांडणं कठीण जाणार हे सगळ्यांनाच माहिती होतं, पण सुरुवातीला अर्शदीप सिंगनी जे त्याला 2 झटके दिले, अप्रतिम बॉल टाकून त्यांनी सलामीच्या फलंदाजाला केलेला बोल्ड हा काही जणांना वासिम अक्रमचे आठवण करून दिला, ह्याच्यातच सगळं आलं। आणि त्याच्यानंतर सुद्धा भारतीय संघाच्या ज्या बॉलरच्या हाती गोलंदाजी करण्याकरता बॉल आला सगळ्यांनीच चांगली बॉलिंग केली। महत्त्वाची गोष्ट ही आहे, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याला सुद्धा रोहित शर्मानी मुद्दाम मारा करून दिला। शिवम दुबेनी 2 विकेट काढून त्या शंकेचं सुद्धा निरसन केलं आणि हार्दिक पंड्याने सुद्धा 3 ओव्हर टाकताना 30 धावांचा मार खाल्ला, पण त्याच्या हाती सुद्धा 1 विकेट लागली। भारतीय संघाच्या हाती चांगला दणदणीत 60 धावांचा विजय लागला, पण हा विजय काही तुम्हाला नोंदवण्यासारखा नाही आहे। त्याचं कारण असं आहे की हा सराव सामना होता, म्हणून या नोंदीकडे जास्त लक्ष न देता आपण एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय संघाच्या मनामध्ये जे काही शंकेचं जाळं होतं, मग ते मधल्या फळीत कोण खेळणार, दुसरा नवीन बॉल कोण टाकणार, अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी कशी होणार, या सगळ्या शंकांचं निरसन भारतीय संघाने एका सराव सामन्यात करून घेतलं आहे।
अजून एक गोष्ट या मैदानाच्या बाबतीत याची डायमेन्शन्स काय आहेत, आउटफील्डला बॉल जात नाही आहे कारण खाली रेतीचं मैदान आहे, लांबनं जरी हे हिरवगार दिसत असलं तरी खरं गवत हे तेवढं हिरवगार नाही आहे, हे या सगळ्या गोष्टीतनं दिसून आलं. हा अंदाज येणं भारतीय संघाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं कारण ह्याच मैदानावरती भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध पहिला, पाकिस्तान विरुद्ध दुसरा आणि अजून एक सामना अमेरिकेविरुद्धचा हा या मैदानावरती खेळणार आहे. त्यामुळे या मैदानाचा अंदाज येणं हे भारतीय संघाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं होतं. म्हणून साठा उत्तरा कहाणी सुफळ संपूर्ण अशा पद्धतीचं वर्णन करावंसं वाटतं या सराव सामन्याचं. कारण ह्याच्यामध्ये मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या बॉक्सेसला भारतीय संघाने टक 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 करत टिकमार्क करून टाकलेला आहे. माझ्या दृष्टीने तयारी पूर्ण झालेली आहे, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, खेळाच्या दृष्ट्या. त्यामुळे आता जेव्हा 5 तारखेला भारतीय संघ पहिला सामना T20 वर्ल्ड कपमधला खेळेल तेव्हा तयारी पूर्ण झालेला भारतीय संघ समोरच्या संघावरती तुटून पडण्याकरता पूर्णपणे सज्ज झालेला असेल. अशीच गोष्ट या मॅचमधनं भारतीय संघाला खेळताना बघून दिसून आलेली आहे. विराट कोहली हा सामना खेळलेला नसला तरी मला वाटतं तो असा खेळाडू आहे की त्याला या सरावाची, या प्रॅक्टिसची, या सामन्याची जास्त काही फरक पडणार नाही. मानसिकदृष्ट्या कणखर असलेला विराट कोहली पहिल्या सामन्यासाठी मात्र सराव करून एकदम तयार झालेला असेल. तुम्हाला काय वाटतं या सामन्याबद्दल? अर्शदीप सिंगनी पहिला जो बोल्ड काढला, अक्रमची आठवण तुम्हालाही झाली का? त्याचबरोबर रिषभ पंतची बॅटिंग, हार्दिक पंड्याची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली? कारण मी एक अंदाज वर्तवलेला होता की हार्दिक पंड्याला कदाचित क्रिकेट देव हा कडेवर घेऊ शकेल. त्याची थोडीशी झलक आज बघायला मिळाली असं मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं हे जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.